ते आपल्या नाशिकचे नाही काय बघा, गोखले नाशिक न्यू सुरभी रिसॉर्ट. लोकेशन बघा तुम्ही, काय एक नंबर आहे, व्ह्यू एक नंबर आहे. बाकीचं पण दाखवतो तुम्हाला. जेवणाला चाललो आहे, कुठं जायचं जेवणाला अजून फिक्स नाही. तुम्ही पण जर आले तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इथं आल्यानंतर तुम्ही, ज्याला फक्त यायचं आहे, शांतता हवी आहे, बस त्याच्यासाठी खूप भारी आहे. इतकं खतरनाक. मी एकटा कागत होतो, त्याला सांगत होतो बोट पलटी कर, आणि ते दोघं सांगत होते का नको. आणि मी सगळ्यात फर्स्टला बसलेलो होतो, त्याच्यामुळे माझाच आवाज त्या बोटवाल्याला जात होता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या MB's बकेट लिस्ट चॅनलवर. आणि गुड मॉर्निंग झालेली आहे आपली. आणि समोर आहे ना पाणी इतकं एक नंबर दिसतं आहे ना, मस्त. आता पाण्यात जाऊन आंघोळ करायची इच्छा होती. तर थोड्या वेळी जाऊन पाण्यात उतरून शॉर्ट्स वगैरे घेऊ. आणि कालच्या तुलनेत आहे ना आज पाणी थोडंसं ब्ल्यू दिसतं आहे मस्तपैकी. हे बघा समोर पाणी ब्ल्यू, आणि इकडे समोर बघू शकता पूर्ण ॲक्टिव्हिटीज चालू आहे नाही का. तर बघू आता तिकडे जायचं का नाही, पण इथं पाण्यात जायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने. आत्ता उठलो, नाश्ता वगैरे केला. एक नंबर लोकेशन आहे. अजून तरी पब्लिक आलेली नाही, थोड्या वेळाने पब्लिक येईल, अजून मजा येईल. मला एक गोष्ट सांगायची राहिलीच का, हे बघा हे आपले लोकेशन आहे जिथे आपण थांबलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लोकेशन ज्यांचं आहे ते आपल्या नाशिकचे आहे नाही काय बघा, गोखले नाशिक न्यू सुरभी रिसॉर्ट. एक नंबर जागा आहे, एक नंबर व्ह्यू वगैरे एक नंबर पाहायला भेटतो. आणि राहायची सोय पण मस्त आहे, सर्विस पण चांगली आहे. फक्त येण्याआधी त्यांना कॉल करून या, तेव्हाच या, कारण की रूम भेटत नाही, बुकिंग झालेल्या असतात. आणि समोर किल्ला बघू शकता तुम्ही. ट्राय करू आपण तिकडे जायला जर जमलं तर. लोक फ्रेश वगैरे मस्त झालो आता, आणि आम्ही चाललो आता जेवणासाठी नाही का. इथलं लोकेशन बघू शकता तुम्ही, हा एक नंबर आहे. रात्री इथं जेवण केलं होतं, पण आता बाहेर चाललो आहे जेवणाला. जेवण वगैरे करू, त्याच्यानंतर ठरवू. बीचवर आंघोळीला गेलो, मोबाईल नव्हतं घेऊन गेलो, कारण की मोबाईलची जर आपली काय म्हणता, मोबाईलमध्ये जर पाणी गेलं तर स्पीकर वगैरे खराब व्हायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे आपण मोबाईल नव्हतं घेऊन गेलो. पण लोकेशन बघा तुम्ही, काय एक नंबर आहे, व्ह्यू एक नंबर आहे. बाकीचं पण दाखवतो तुम्हाला. जेवणाला चाललो आहे, कुठं जायचं जेवणाला अजून फिक्स नाही, पण चाललं आहे. आणि हे बघा समोर बीच. आपण आता इथे आलो आहे जेवणासाठी हॉटेल शोधतो आहे. पण इथं प्रॉब्लेम काय होतं आहे माहिती आहे का, सगळे म्हणताय का तुम्ही स्वतः मासे घेऊन या, आम्ही तुम्हाला बनवून देतो. पण आम्ही मासे घेऊन नाही आलेलो आहे, आम्ही डायरेक्ट आलो. त्याच्यामुळे आमचा थोडासा विषय झालेला. आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे नाही का. आमचा आता तो गेम झालेला आहे. गाड्या तर इथं लावलेलं आहे आम्ही. आम्हाला मासे आणायला पाहिजे होते आम्ही, असं वाटतं आहे नाही का. कारण की प्रत्येक हॉटेलवाले इथे तेच सांगतात तुम्ही मासे घेऊन या, आम्ही बनवून देतो. त्यांच्याकडे मासे अवेलेबल नाही आहे. बघू आता काय होतं, तसं तुम्हाला सांगतोच मी. तुम्ही पण जर आले तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इथं आल्यानंतर तुम्ही स्वतः मासे घेऊन या, ते फायद्यात असेल. तुम्ही जर मासे घेतले नाही तर तुम्ही इकडे तिकडे फक्त आमच्यासारखे फिरणार आहे. सगळे फ्रेंड्स मस्त
मस्त रूममध्ये जाऊन झोपले आणि मी मस्त इथं निसर्गाचा आनंद घेतो आहे नाही का. गरम खूप खतरनाक होतं आहे नाही का, त्याच्यामुळे सगळे AC चालू करून रूममध्ये जाऊन झोपलेले आहे आणि मी एकटा मस्त इथे. हे बघा वातावरण जबरदस्त वातावरण एकदम. इथे मस्त टाईमपास करत बसलो आहे नाही का. 5 ते 5:30 वाजायची वाट बघतो आहे मी. त्याच्यानंतर असा प्लॅन आहे आपला की मस्त समुद्रात आंघोळ करायला जाऊ आपण परत एकदा, एन्जॉय घेऊ नाही का पाण्याचा. बघू आता आपल्याबरोबर कोण येतं. सनसेट करता करता मस्त आंघोळ करू आणि थोडंसं शूट पण करू नाही का. शूट करायचं आहे पण ऊन खूप असल्यामुळे ना शूट होत नाही का, जसं पाहिजे तसं. पण बघू, ट्राय करू नक्की एकदा परत संध्याकाळी जाऊ मस्त. आणि जसं वाटलं होतं कोकण तसं तरी नाही आहे माझ्या मते. म्हणजे खूप शांतता आणि खूप म्हणजे असं आहे, ज्याला फक्त यायचं आहे, शांतता हवी आहे बस, त्याच्यासाठी खूप भारी आहे. आपल्यासाठी नाही आहे. आपल्यासाठी लद्दाखच एक नंबर आहे. तर तुम्ही पण जर येणार असाल तर फुल एन्जॉय करा, अशा हिशोबाने या. मस्ती करा ह्या हिशोबाने या. शांततेत येऊ नका. शांततेचा आनंद आपण घरी पण घेऊ शकतो. तर इथे येणार असेल तर मस्त एन्जॉय करण्यासाठी या आणि अशी जागा चॉईस करा जिथं शांतता खूप कमी असेल नाही का. भाई लोक खतरनाक सीन झाला आहे नाही का आमचा. आम्ही गेलो होतो वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला आणि हवा इतकी खतरनाक चालू होती. बोट फक्त इथून त्याच्यापर्यंत गेली आणि डायरेक्ट आम्ही पाण्यात पलटी झालो. राईड आमची पूर्णपणे राहिली आहे. आता हे बघा, हे पण इकडं आवरत आहे. नीरज पण इकडं साफसफाई करतो आहे, बाकीचे आंघोळ करत आहे. पूर्ण वल्ला झालो आहे. वाटलं होतं की ॲडव्हेंचर होईल पण ॲडव्हेंचर सुरू व्हायच्या आताच संपलं आणि 2 जणांची इतकी खतरनाक वाट लागलेली होती, भैयाची आणि मोहितची. हा बघा, हा मोहित त्याची आणि हा बाहेर आला आत्ता याची. इतकी खतरनाक वाट लागलेली होती. वाट लागली होती ना भैया. लवकर संपवलं का आनंद झाला मला. संपवलं कुठं, चालूच नाही केलं. सक्सेसफुली फेलिंग द मिशन. इतकं खतरनाक. मी एकटा कागत होतो, त्याला सांगत होतो का बोट पलटी कर आणि ते दोघं सांगत होते का नको. आणि मी सगळ्यात फर्स्टला बसलेलो होतो, त्याच्यामुळे माझाच आवाज त्या बोटवाल्याला जात होता, त्यांचा कोणाचाही आवाज जात नव्हता. आणि हे सगळे मला सांगत होते नाही का, मयूर नको, ऐक आपण सगळं एकमताने करू, आपल्याला बनाना राईड पलटी नाही करायची आहे, तू सांग त्याला. मग अक्षरशः राईड चालू झाली पण हवा एवढी होती आणि लाटा एवढा होता त्याच्यामुळे ना आम्हाला राईड सुरू व्हायच्या आता संपवावं लागली. त्या बघा इथं दिसू शकतं तुम्हाला लाटा, बघा कशा चालू आहे.